मामाच्या मुलीबरोबर लपडं, भेटता येत नव्हतं. रागाच्या भरात स्वतःच्या मुलाला उलटे टांगून मारले. प्रत्येक मुलगा हा आपल्या वडिलांना सुपरमॅन समजतो. आपले वडील हेच आपले सर्वस्व आहेत असे मुलाला वाटतं. अर्थात बाप आणि मुलाचं नातंच तसं असतं. मुलगा आजारी पडला की वडील अक्षरशः कासावीस होतात. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर वडील तिला समजावतात. आपल्या मुलाला काही होणार नाही असं आश्वस्त करतात. मात्र नाशिक जिल्ह्यातील एका घरात नेमके उलटे चित्र पाहायला मिळाले. आजारी असलेल्या 6 वर्षाच्या चिमुकल्याला घराच्या छताला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण केल्याची घटना धोतरखेड येथे घडली. या प्रकरणी चिमुकल्याच्या आईने पित्याविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल करताच निर्दयी पित्याला अटक करण्यात आली. या घटनेची सविस्तर माहिती अशी: चांदवड तालुक्यातील धोतरखेडे गावामध्ये सुनीता मंगेश बेंडकुळे वय वर्ष 22 ही मजुरी करणारी महिला, सासरे नंदू पांडुरंग बेंडकुळे, सासू लताबाई, पती मंगेश व मुलगा निलेश यांच्या समवेत एकत्र कुटुंबात राहते. मंगेश नंदू बेंडकुळे याचे 2 वर्षापासून कोणत्या तरी तरुणीसोबत प्रेमाचे संबंध जुळले आहेत. त्यामुळे तो पत्नी सुनीता आणि मुलगा निलेश या दोघांना सतत शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्या दोघांना त्याच्याकडून होणाऱ्या सर्व प्रकारच्या छळाला त्यांना सामोरे जावे लागत होते. दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सुनीता, तिचा पत्नी मंगेश व मुलगा निलेश असे सर्वजण घरी होते. तर तिचे सासू सासरे मेंढ्या चारण्यासाठी रानात गेले होते. त्यावेळी मंगेशला त्याच्या मोबाईल फोनवर फोन आला आणि एक महिला त्याच्यासोबत बोलू लागली. तेव्हा सुनीता त्याला म्हणाली की तुम्ही कोणासोबत बोलत आहात? तेव्हा त्याने सांगितले की मी मामाची मुलगी पप्पी हिच्यासोबत बोलत आहे. तेव्हा सुनीताने त्याला विचारणा केली, पप्पी माझ्यासोबत नेहमी बोलते, मग ती आज माझ्याशी का बोलली नाही? तिच्या या प्रश्नाचा मंगेशला राग आला. संतप्त होऊन त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करत सुनीताला हाताच्या चापटीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. ते पाहून मुलगा निलेश हा घाबरून आई सुनीताला बिलगत होता. ते पाहून मंगेश त्याच्यावर चिडला आणि मंगेशने त्याला पकडले. त्याला हाताच्या चापटीने मारहाण करत त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधून राहत्या घराच्या छताला पाईपला सुमारे 10 ते 15 मिनिटे उलटे लटकवले. तो मोठमोठ्याने रडत व आरडाओरडा करत होता, तरी त्याला त्याची दया आली नाही. मुलाला उलटे पाईपला लटकवल्याने सुनीताचा जीव कासावीस होऊ लागला होता. ती मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली असता मंगेश तिलाही शिवीगाळ करत होता आणि मारहाण करत होता. तेव्हा सुनीता त्याच्यावर खवळली. तिने मंगेशला दम दिला की तुम्ही मुलाला खाली उतरवा, नाहीतर मी गावात जाऊन तुमचे नाव सांगेन. तेव्हा घाबरून मंगेशने मुलाला खाली उतरवले. दरम्यान सुनीताने मुलाला उलटे लटकवल्याचे फोटो आपल्या मोबाईल फोनमध्ये काढून घेतले होते. सायंकाळी सासू सासरे घरी आल्यावर सुनीताने त्यांना घरी घडलेला सर्व प्रकार सांगितला. मात्र तरीही त्यांनी याविषयी मंगेशकडे विचारणा केली नाही की त्याला ते काहीच बोलले नाहीत. बापाने बेदम मारहाण करून दोरीने बांधून घरातील छताच्या पाईपला उलटे टांगल्याने निलेश दुसऱ्या दिवशी आजारी पडला. त्याला ताप आल्यामुळे सुनीताने लगेच त्याला शिरवाडे वणी येथील एका डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. उपचार केल्यावर सुनीता मुलाला घेऊन शिरावडे वणी येथे राहणाऱ्या आई वडिलांच्या घरी गेली. तिने मुलासोबत झालेल्या सर्व घटनेची माहिती आई वडिलांना तसेच भाऊ व भाऊजाईला दिली. त्यानंतर ती मुलाला घेऊन गावी धोतरखेडे येथे आली. दरम्यान तिने काढलेले फोटो भावाच्या मोबाईल फोनमध्ये टाकून दिले. दुसऱ्या दिवशी सुनीताचे वडील मधुकर पोपट दिवे, भाऊ विष्णू मधुकर दिवे, भाऊजाई रुपाली विष्णू दिवे आदी जण मंगेशला समजावून सांगण्यासाठी त्याच्या घरी आले. तेव्हा त्यांचे काही ऐकून घेण्याआधीच मंगेश त्यांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमबाजी करू लागला. तसेच त्यांच्या अंगावर मारायला धावून जात होता. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे ओळखून ही मंडळी आपल्या घरी निघून गेली. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पती मंगेश याच्यासोबत मोटारसायकलने आजारी पडलेल्या मुलाला घेऊन सुनीताने वडाळी भोई येथील एका डॉक्टरकडे उपचारासाठी नेले. त्यांनी मुलाला तपासून गोळ्या औषधे दिली. पिंपळगाव बसवंत येथे जाऊन मुलास झालेल्या गाठीची सोनोग्राफी करण्यास सांगितले. मुलगा व पत्नीला मोटारसायकलवर बसवून गावाकडे येत असताना खडकजाम शिवारात
शिवा पंजाब हॉटेलजवळ मंगेशने मोटारसायकल उभी केली. रस्त्यातच त्याने मुलगा व पत्नीला शिवीगाळ व दमबाजी करत हाताच्या चापटीने मारहाण केली. नंतर पुन्हा दोघांना मोटारसायकलवर बसवून शिवीगाळ व दमबाजी करत दोघांना सुनीताच्या माहेरी शिरावडे वणी येथे आणून सोडले. मंगेशने तेव्हा सुनीताला दम दिला की तो आता परत घरी यायचे नाही, नाहीतर मी तुला मारून टाकेन. तसेच त्याने तिच्या आई वडील व भाऊ भाऊजय यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर तो आपल्या घरी निघून गेला. घडलेल्या प्रकाराने सुनीताने तिचे आई वडील भाऊ व भाऊजय यांच्याशी विचार विनिमय केला आणि सरळ वडनेर भैरव पोलीस ठाणे गाठून पती मंगेश नंदू बेंडकुळे राहणार धोतरखेडे तालुका चांदवड जिल्हा नाशिक यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 287/2024 मंगेश नंदू बेंडकुळे याच्या विरुद्ध अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 BNS 115(2), 125, 351(2), 351(3) व 352 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व उपअधीक्षक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी साक्षी पुरावे गोळा करून संशयित निष्ठुर बाप मंगेश बेंडकुळे यास अटक केली. दरम्यान मंगेश याने केलेल्या क्रूर घटनेने त्याचा धिक्कार केला जात आहे. या धक्कादायक घटनेने चांदवड तालुक्यात खळबळ उडाली आहे.